संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जे काही लाभार्थी असणार आहेत त्यांना थेट DBT पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे हे पुरवले जाणार आहेत। चला तर मित्रांनो, नेमकी अपडेट बातमी GR हा काय तो सर्वच आपण जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य विवरण डायरेक्ट DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले संजय निराधार अनुदान योजना जी काही आहे, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन ही जी काही योजना आहे, या योजनेतील जे काही लाभार्थी असणार आहेत त्यांना थेट DBT पोर्टलद्वारे अर्थसहाय्य देण्याबद्दलचा हा जो काही आहे तो GR हा आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फे हा GR आला आहे। शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की या ठिकाणी 20/2024 प्रत क्रमांक 04/20 असा आहे। चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम प्रस्तावना पाहूयात। यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा योजना आणि त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे विवरण DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत देण्यात थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त प्रस्तावना होती। ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय काय आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत DBT पोर्टल ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे। त्या अनुषंगाने DBT पोर्टल ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने BIMS प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे। सदर BIMS प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल। दरम्यान कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये सूचना देण्यात आल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, सर्व जे काही आपले लाभार्थी आहेत त्यांच्या हे लक्षात आले असेल की तुम्हाला आता जे काही पैसे आहेत ते डायरेक्टली ऑनलाईन तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत। आणि खात्यामध्ये कसल्या प्रकारे जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार बेस अकाउंट हे पाहिजे आहे, म्हणजे की DBT लिंक म्हणजे की तुमचे आधार लिंक असलेले जे काही अकाउंट आहेत त्यामध्येच हे पैसे जे काही असणार आहेत ते येणार आहेत। चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे। तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या एकूण 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रुपये 408.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे। त्यामुळे सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आले असेल की जे काही आपले लाभार्थी आहेत एकूण संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना ही जी काही आहे या दोन्हीचे लाभार्थी मिळून जे काही एकूण संख्या आहे 27,15,791 एवढ्या लाभार्थ्यांना थेट
डिसेंबर महिन्याचे जे काही मानधन आहे किंवा अर्थसहाय्य आहे ते म्हणजे की DBT पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा होणार आहे. चला तर मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.